आरोग्य जागृती। हॅलो मित्रांनो, आरोग्य जागृती मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। आम्ही यापूर्वी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की महात्मा ज्योतिबा फुले योजने अंतर्गत रुग्णालय, त्यावर सविस्तर माहिती देण्यासाठी आम्ही आज आलेलो आहे। मित्र हो, महात्मा ज्योतिबा फुले योजना म्हटलं की आपल्या समोर येते की सर्व मोफत। हो, हे नक्की आहे, पण यासाठी औरंगाबाद संभाजीनगर शहरामध्ये कोणकोणते रुग्णालय हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। त्या रुग्णाची थोडक्यात मी तुम्हाला माहिती देऊ इच्छितो। जसं की एशियन हॉस्पिटल आकाशवाणी जवळ तुम्हाला माहिती मिळेल। त्यानंतर केअर सिग्मा हॉस्पिटल शहानूमिया दर्गा जवळ, कृपामयी हॉस्पिटल बाबा पेट्रोल पंप जवळ, MGM सर्वांना माहिती आहे सेवन हिल च्या बाजूला, त्यानंतर मेडिकवर आहे, त्यासोबत धूत सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल जे चिकलठाणा MIDC जवळ आहे, ओरियन सिटी केअर हे उस्मानपुरा येथे आहे। असे औरंगाबाद शहरामध्ये जवळपास 45 ते 47 हॉस्पिटल संबंधित योजनेसाठी लागू झालेली आहे। या रुग्णालयात आपल्याला सर्वप्रथम उपचार घेण्यासाठी काय करावे, काय करायला पाहिजे यासाठी आम्ही थोडीशी माहिती देणार आहोत। मित्र हो, आपण जेव्हा रुग्णालयात दाखल होतो, तपासणी करतो तज्ञ डॉक्टरांकडून, तेव्हा आपल्याला वाटतं की इथे योजना आहे आणि आपण योजनेत उपचार करू। परंतु मित्र हो, तुम्हाला डॉक्टरशी चर्चा करणं आवश्यक आहे। संबंधित डॉक्टरशी चर्चा करणं याच्यासाठी आवश्यक आहे का तुम्हाला त्यासाठी अप्रूव्हल घ्यावं लागतं। तर अप्रूव्हल घेण्यासाठी तुम्ही डॉक्टरांचं एक त्यांचं संमतीपत्र द्यावं लागतं खाली। तेव्हा तुम्हाला अप्रूव्हल घेण्यासाठी खाली एक आरोग्य मित्र बसलेला असतो, त्याच्याकडे रीतसर त्यांना दाखवायला लागतं। ते अप्रूव्हल घेण्यासाठी तुमचा अर्ज सबमिट करतात, त्यानंतर तुम्हाला योजनेचा लाभ घेता येतो मित्र। परंतु आज काय होतं आहे की आपण बघतो या रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत योजना लागू आहे आणि उपचार घेता येईल आपल्याला, परंतु ही प्रक्रिया आपल्याला करणं आवश्यक आहे मित्रांनो। दुसरं, ह्या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे कोणकोणती हे पण आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। जसं तुम्हाला मी पूर्वी सांगितले की डॉक्टरचं संमतीपत्र पाहिजे, त्यासोबत आपलं आधार कार्ड सोबत पाहिजे, सोबत राशन कार्ड सोबत पाहिजे। हो मित्रांनो, याच्यामध्ये एक थोडंसं आपल्याला आणखीन एक सविस्तर सांगू इच्छितोय। यामध्ये आधार कार्डवरती जसं माझं नाव शेख अफसर शेख करीम आहे आणि माझ्या राशन कार्डवरती अफसर करीम शेख आहे, नाव एकच आहे मित्रांनो, पण शेख आधी लावलंय, दुसऱ्या याच्यामध्ये शेख नाही, तर हे कुठेतरी या कम्प्युटर एक्सेप्ट करत नाहीये आणि आपलं प्रकरण रिजेक्ट होऊ शकतं। तर याकरता आपले कागदपत्र सर्वप्रथम व्यवस्थित करून घेणं ही आपली जबाबदारी आहे, न की त्या आरोग्य मित्राशी वाद घालणं, डॉक्टरशी वाद घालणं हे योग्य नाही। झाल्यानंतर संबंधित डॉक्टरांशी व आरोग्य मित्र यांच्याशी, त्याचबरोबर कोऑर्डिनेटर असतो, जिल्हा कोऑर्डिनेटर असतो किंवा महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत कोऑर्डिनेटर असतो, यांच्याशी आपण संपर्कात राहायला पाहिजे। जर एखाद्या रुग्णालयामध्ये जर आपल्याला महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत शस्त्रक्रिया होत नाही किंवा उपचार मिळत नाहीये, त्याकरता आपण काही रीतसर कारवाई अर्ज करू शकतो आपण। हा मित्र हो, आपण जसं काही रुग्णालयाबद्दल गैरसमज असतो, तो गैरसमज असतो की असा की काही रुग्णालय आम्हाला पैसे मागतात। हा आपला गैरसमज होणं साहजिकच आहे, पण ते पैसे आपण कशासाठी देतोय हे पण संबंधित डॉक्टरशी किंवा व्यवस्थापकाशी चर्चा करणं आवश्यक आहे। विनाकारण दुसरीकडे चर्चा करून त्यामध्ये आपल्या आणखीन संशय वाढवणं हे योग्य नाही। जो पण आपल्याला रुग्णालयाशी किंवा संबंधित तज्ञाशी किंवा पैसे भरा म्हणून असे सांगणाऱ्याशी जर तुम्हाला तक्रार असेल तर संबंधित व्यक्तीशी चर्चा करणं आवश्यक आहे। हा गैरसमज आपण दूर करू शकतो। दुसरा एक गैरसमज असा आहे मित्रांनो, काही लोक म्हणतात की आमचं जे तपासण्या करतो, आम्ही चाचण्या करतो, ते पैसे आम्हाला परत मिळेल, केव्हा मिळेल
कसे मिळेल आणि कसे घेता येईल. तर त्याकरता आपण काय करायचं आहे की आपण जे पैसे चाचण्या करतो त्या प्रथम आपण तज्ज्ञ डॉक्टरशी चर्चा करावी की सर आम्हाला हे चाचण्या करायच्या आहे, ह्या योजनेमध्ये बसतात की नाही बसत. म्हणजे आपला तिथंच गैरसमज दूर झाला मित्र. परंतु आपण हे करणं टाळतो आणि नंतर डॉक्टरशी किंवा व्यवस्थापकाशी वाद घालतो, हे योग्य नाही. यापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं की महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत आपल्याला माहिती मिळेल, माहिती देणार आहोत, आम्ही देत राहणार आहोत. परंतु आजच्या एपिसोडमध्ये हे आज एवढंच आहे. पुढे आम्ही तुम्हाला सविस्तर आणखीन काय काय तुम्हाला अडचणी येतात, अडचणी आल्यानंतर काय करायला पाहिजे किंवा आपण रीतसर अर्ज कुठं करायचा, म्हणजे तुम्हाला तक्रार पण नोंदवायची आहे तर तक्रारीसाठी पण काही नियम आहे. याचे जे तुमचे आरोग्य मित्र असतो, रिजनल कोऑर्डिनेटर असतो, मराठवाडा कोऑर्डिनेटर असतो, जिल्हा, असे वेगवेगळे त्यांचे रूल्स आहेत. त्यांच्यापर्यंत आपण जाऊन रीतसर अर्ज केला, रुग्णालयाशी वाद न घालता रीतसर अर्ज केला तर नक्कीच आपल्याला त्यापासून न्याय मिळेल आणि रुग्णालयाची पण कैंसर बदनामी के होणार नाही. सामने धन्यवाद. जहां हर पल महत्वपूर्ण होता है, वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति, समर्थन और संवेदना प्रदान करती है. आपका स्वागत है उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में, जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं. यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है. यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है, यह समझने के बारे में है कि सफर क्या है. हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं. दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं. हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है, जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है. पेशेंट केयर गिवर हमें उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं, एक समुदाय मिला जो हमारी समझता है और परवाह करता है. हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है. हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हों. साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा, गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं. साथ में हम बदलाव ला सकते हैं.